पिंपरी चिंचवडच्या थेरगाव परिसरात एका फ्लॅटमध्ये एक सुखी, समाधानी, सुशिक्षित कुटुंब हसत खेळत आयुष्य जगत होतं. रोजच्या जगण्याबरोबरच भविष्याची स्वप्नही ते रंगवत होतं. पण अचानकच एका अडचणीत अडकलं आणि बाहेरून सुंदर दिसणारं हे कुटुंब अशा वळणापर्यंत पोहोचलं जिथे त्यांना जगण्यापेक्षा मृत्यू जवळचा वाटू लागला होता. अचानक आलेल्या संकटामुळे हे कुटुंब तणावाच्या सावटाखाली अडकलं होतं. बाहेरून पाहिलं तर अगदी सामान्य कुटुंब, पण त्या घराच्या चार भिंती आड गेल्या कित्येक महिन्यांपासून एक अदृश्य लढाई सुरू होती. ती लढाई होती पैशाची, कर्जाची, वाढत्या खर्चाची आणि दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मानसिक तणावाची. या एका गोष्टीने 50 वर्षाच्या एका कर्त्या पुरुषाचा जीव घेतलाय, तर त्याच्या पत्नी आणि अवघ्या 24 वर्षाच्या तरुण मुलीला मृत्यूच्या दारात नेऊन सोडलंय. मंडळी, आज आपण कुठल्या युगात जगत आहोत? तर डिजिटल, प्रगत आणि चकचकीत शहरं असणाऱ्या युगात. पण या चकचकाटामागे लपलेली एक काळी भयंकर बाजू म्हणजे आर्थिक संकट. जेव्हा कर्जबाजारीपणा माणसाचा गळा आवळतो, तेव्हा माणूस स्वतःचा जीव तर देतोच, पण संपूर्ण कुटुंबाचा बळी द्यायलाही मागं पुढं पाहत नाही. पिंपरी चिंचवडमधील या थरारक आणि अत्यंत दुर्दैवी घटनेनं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हादरवून सोडलंय. नेमकं ही घटना काय घडलीये? कसला ताण होता या कुटुंबाला? सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. विनोद पिल्लाई, वय 50 वर्ष, आपल्या कुटुंबासोबत पिंपरीतील मोरवाडी कॉलनीमधील करिश्मा ग्लोरी हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत होते. विनोद पिल्लाई, त्यांची पत्नी स्लीजा पिल्लाई आणि मुलगी पूर्णिमा पिल्लाई हे कुटुंब मूळचं केरळचं, पण काही वर्षापासून पिंपरीत वास्तव्यास होतं. विनोद पिल्लाई यांनी संगणकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं, तर ते खाजगी कंपनीत नोकरी करत होते. तर स्लीजा पिल्लाई या एका खाजगी शाळेत समन्वयक म्हणून काम करत होत्या. बाहेरून पाहणाऱ्याला हे अतिशय सुशिक्षित, शांत आणि सुखी कुटुंब वाटत होतं. पण म्हणतात ना, प्रत्येक शांत दिसणाऱ्या समुद्राच्या तळाशी एक वादळ दडलेलं असतं. पिल्लाई कुटुंबाच्या आयुष्यातही गेल्या काही महिन्यांपासून असंच एक वादळ घोंगावत होतं. हे वादळ होतं व्यावसायिक तोटा, डोक्यावर साचत गेलेलं कर्ज आणि रोजच्या जगण्यासाठी होणारी आर्थिक ओढाताण. हळूहळू हे कर्ज इतकं वाढत गेलं की व्याज आणि हप्ते भरणं पिल्लाई कुटुंबाच्या आवाक्याबाहेर गेलं. रोज नवा दिवस नवीन आर्थिक चिंता घेऊन येत होता. दिवसेंदिवस वाढणारा आर्थिक ताण जेव्हा माणसाच्या सहनशीलतेच्या पलीकडे जातो, तेव्हा विचारांची दिशा बदलते. पिल्लाई कुटुंबाच्या बाबतीतही हेच घडलं होतं. काळाचं चक्र असं फिरलं की नोव्हेंबर 2024 मध्ये या कुटुंबाच्या आयुष्याला एक भयंकर कलाटणी मिळाली. काही कारणांमुळे विनोद यांची नोकरी गेली. ज्या घरात मुख्य आधारच एका रात्रीत कोसळतो, तिथे भविष्याची सर्व गणितं अचानक बिघडायला लागतात. याचा पहिला अनुभव या कुटुंबाला आला. नोकरी गेल्यानंतर साचलेली पुंजी हळूहळू संपू लागली. थकीत देणे आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी अखेर विनोद यांनी एक कठीण निर्णय घेतला. पिंपरीतील नेहरू नगर येथे असलेलं स्वतःचं हक्काचं घर विकण्याचा. नेहरू नगरचं घर विकल्यानंतर पिल्लाई कुटुंब मोरवाडी परिसरातील एका भाड्याच्या घरात राहण्यास आलं. एकीकडे नोकरी गेलेली, घर सुटलेलं आणि मोरवाडीत भाड्याचं घर, यात आणखीन एक अडचण उभी राहिली होती. विनोद यांच्या मूळ गावी त्यांचं नवीन घराचं बांधकाम सुरू होतं. शहरात निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे या बांधकामाचा खर्च पेलणं त्यांना अशक्य होऊ लागलं होतं. बांधकामासाठी घेतलेले पैसे, कामगारांची मजुरी आणि साहित्याचे थकीत बिल यामुळे त्यांच्या डोक्यावर कर्जाचा आणि चिंतेचा डोंगर अधिकच मोठा होत गेला. चारही बाजूंकडून आर्थिक कोंडी झाल्याने विनोद यांचं कुटुंब प्रचंड नैराश्यात गेलं. या सगळ्या गोष्टी एकत्र घडत असताना शनिवारी 1 ऑगस्ट रोजी सकाळी एक हादरवून टाकणारी घटना समोर आली. स्लीजा पिल्लई शाळेत कामावर न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद न मिळाल्याने सोसायटीतील नागरिकांना माहिती देण्यात आली. नागरिकांनी दरवाजा वाजवला. घराची पाहणी केली तेव्हा शेजाऱ्यांना घरात तिघेही बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यानंतर शेजारच्यांनी तातडीने संत तुकाराम नगर पोलिसांना माहिती दिली आणि तिघांनाही तातडीने महापालिकेच्या YCM रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी 50 वर्षीय विनोद पिल्लई यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं, तर पत्नी आणि मुलगी
यांच्यावर अतिदक्षता विभागात म्हणजेच ICU मध्ये उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार पिल्लई कुटुंबाने घटनेच्या आदल्या रात्री म्हणजे शुक्रवारी घरात कोळसा पेटवून त्यावर सोडियम नायट्रेट टाकल्याचं समोर आलं. त्यातून निर्माण झालेला विषारी धुरामुळे तिघांचीही तब्येत वेगानं खालवली. विनोद पिल्लाई यांच्यावर धुराचा प्रभाव इतका तीव्र झाला होता की काळाने त्यांना गाठलं. राहत्या घरातच त्यांचा तडफडून मृत्यू झाला. दुसरीकडे त्यांची पत्नी श्लीजा आणि मुलगी पूर्णिमा या अतिविषारी प्रभावामुळे अर्धमेल्या अवस्थेत वेदनेनं व्याकुळ होऊन पडल्या होत्या. मृत्यूदारात उभा होता आणि त्या दोघीही जीव आणि मृत्यूच्या सीमेवर अडकल्या होत्या. पोलीस आणि उपस्थितांनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा समोरचं दृश्य पाहून पोलिसांच्याही पायाखालची माती सरकली. घरामध्ये विनोद पिल्लाई मृतावस्थेत पडलेले होते. त्यांच्या शेजारीच त्यांची पत्नी श्लीजा आणि मुलगी पूर्णिमा या अस्वस्थ आणि गंभीर अवस्थेत पडून होत्या. या दोघींचा श्वास सुरू होता, पण त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. वेळ न गमावता पोलिसांनी तातडीने रुग्णालयात त्यांना दाखल केलं. पिंपरी चिंचवडमधील YCM रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयातील ICU अतिदक्षता विभागामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पंचनामा सुरू केला. घराची झडती घेण्यात आली. पोलिसांना तिथे काही औषधाच्या बाटल्या आणि काही महत्त्वाचे पुरावे सापडले. त्या पुराव्यांमध्ये एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यामध्ये आर्थिक अडचणींमुळे आम्ही जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असून यासाठी कुणालाही जबाबदार धरू नका असा उल्लेख पोलिसांनी सांगितला. याशिवाय घटनास्थळावरून रासायनिक पदार्थांचा डबा, कुरिअरचं पाकिट, कोळसा आणि कोळशाची राख जप्त करण्यात आली आहे. मंडळी, या प्रकरणाचा तपास आता तांत्रिक पातळीवरही सुरू आहे. पोलिसांनी विनोद, श्लीजा आणि पूर्णिमा या तिघांचे मोबाईल फोन ताब्यात घेतले असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. मोबाईलमधील इंटरनेट सर्च हिस्ट्री, ऑनलाईन खरेदी, आर्थिक व्यवहार, कर्जासंबंधी माहिती आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जाणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार रासायनिक पदार्थ ऑनलाईन मागवण्यात आला होता. त्यामुळे नेमकं तो कधी आणि कसा खरेदी करण्यात आला याचाही तपास सुरू करण्यात आला आहे. संत तुकाराम नगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून पत्नी आणि मुलगी उपचारातून सावरल्यानंतर त्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. त्यानंतर या घटनेमागील नेमका घटनाक्रम आणि सर्व कारणांचा अधिक स्पष्ट उलगडा होण्याची शक्यता आहे. मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अन्य प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.